हिला ताबडतोब अटक करा आणि हिच्या कंपनीला टाळा ठोका. मॅडम घेऊन चला मॅडम ना चौकशीसाठी. थांबा जरा इन्स्पेक्टर साहेब, प्लीज प्लीज थांबाल का प्लीज. सौमित्र, या लोकांना माझ्या केबिन मध्ये मी विष विकत घेतल्याची रिसीट सापडली आणि त्या रिसीटचा आणि माझा काही संबंध नाहीये. मला माहितीये राधा, तू शांत हो. मी आलोय ना, मी बघतो. हा मी बघतो. घ्या, मॅडमच्या हिरोची एंट्री झाली. हो नगरसेविका मॅडम, तुम्ही जरा प्लीज शांत बसाल का? कारण मी तुमच्याशी अत्यंत डिग्निटीने बोलतोय, सो प्लीज. आणि इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही राधाला अटक करू शकत नाही कारण त्यासाठी मला वाटतं वॉरंट लागतं. वा, कायद्याची भाषा तुम्हाला शिकवणार होय? ये वॉरंट पण येईल. हा इन्स्पेक्टर साहेब, हे पहा सगळे पुरावे देऊनच वॉरंट आणू. इन्स्पेक्टर साहेब, मला असं वाटतं तुम्हालाही माहिती आहे की राधा निर्दोष आहे, पण अर्थात तुम्ही ते मान्य करणार नाही. पण लवकरच मी हे सगळं सिद्ध करेन. आणि सगळ्यांना दाखवून देईन की राधा निर्दोष आहे. आणि जे कोणी राधाच्या विरोधात आहेत किंवा तिला फसवण्याचा प्रयत्न करतायत त्या सगळ्यांनाच कायद्याला सामोरं जावं लागणार आहे. आणि तुम्ही सुद्धा ऐकताय ना, उर्मिला म्हात्रे? कळलं. ए हिरो, मी पण बघते तू तुझ्या हिरोईनला कसं वाचवतो. सांगून ठेवते, हिला सोडणार नाही मी. या राधिका मॅडम, आम्ही आमच्या परीने सगळे तपास करू, पण कदाचित सगळे पुरावे तुमच्या विरोधात निघाले आणि तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकला नाहीत तर आम्ही तुम्हाला वाचू शकणार नाही. मग कोणाची किती काय इच्छा असे ना, कायद्यापुढे कोणी मोठं नाही. चला. राधा प्लीज शांत हो, प्लीज. हे बघ, अशा वेळेला तुला खंबीर राहावंच लागणार आहे, प्लीज. हे असं सगळं माझ्या बाबतीत होईल असं मी इमॅजिन सुद्धा नव्हतं केलं. हो हो कळतंय मला राधा, पण शांत हो ना प्लीज, शांत हो. शांत हो, शांत हो. हा आनंद, हो पाहिलं. बरं तू एक काम कर, तू जरा संपर्कात राहा आमच्या. हा, आणि काही कसलीही गरज लागली तर आम्हाला लगेच कॉल कर, ठीक आहे? बर. हां हॅलो सुबोध, सुबोध हे बघ, मला तिटे वकिलांचा ताबडतोब नंबर पाठव. अरे नाही रे, मलाच हवाय पण राधिकेसाठी हवाय. हे बघ, आपण कायदेशीर सल्ला घेतलेला बरा. प्रत्येक गोष्टीची आपल्याला माहिती असायला हवी. हा, आणि वेळ पडली ना तर आपण लगेच तिटे वकिलांकडे जाऊया. नाही रे, मी आत्ता जात नाहीये, तू काळजी करू नकोस. मी आधी सौमित्राला कल्पना देईन, ठीक आहे? तू काळजी करू नको रे. बरं ठीक आहे. हा हो हो, फोन ठेव, तू ठेव. बरं नाना, आनंदचा तुमचा फोन झाला का? हो झाला झाला. बरं, काय म्हणला तो? काय चिठी सापडली ना त्यामुळे गोंधळ उडालाय. पोलीस आहेत तिथे. उर्मिला मात्र फार त्रास देते. मला काही कळत नाही अहो, हे असं कसं घडलं. पहा बरं किती राधिक एका संकटातून जाते बाहेर तर दुसरं संकट उभा येते. कोणी बरं केलं असेल, ही पावती वगैरे ठेवली असेल. हा, पोलिसांना म्हणत ताबडतोब छडा लावा या प्रकरणाचा. राधिका किती गुंतत अडकत चालली त्याच्यामध्ये. हो ना, आणि त्या राधिकाने त्या कामगारांसाठी एवढं केलं आणि तिच्या नशिबाला काय आलं? पावती. बरं, आता पोलिसांचा रोख राधिकाच्या दिशेनेच जाणार ना. मला तर काही कळत नाही की कोणी केलं असणार हे, आणि राधिकाच्या विरोधात जाणारा ऑफिसमध्ये कोण असणार आणखी? कोणीतरी डेअरिंग करून त्या केबिन मध्ये शिरून ड्रॉवर मध्ये चिठ्ठी ठेवायचा धाडस करणारा ओळखीचा असला पाहिजे. ओळखीचा म्हणजे काय? मला तर शंकाच नाही अजिबात.
गुरुनाथ आणि शण्याचंच नाही, तिचं नुकसान व्हावं, तिला त्रास व्हावा यासाठी वाटेल ते करतील दोघ जण. गुरु थांबा, मी जाऊन त्याला जाब विचारते, असं सोडणार नाही. थांबा, थांबा. पण- नाही, आपल्याकडे त्यांच्या विरोधात कसलाही पुरावा नाहीये. नाना अहो पुरावा नाही म्हणून गप्प बसायचं का? तो गुरुनाथ पहिल्यापासून राधिकाला त्रास देतो हे विसरलात? अरे पण ते आता पोलीस आहेत ना तिथे, त्यांना त्यांचं काम करू दे ना. आणि आपण आता असलं कुठलंही पाऊल विचारायचं नाही, समजलं? त्यामुळे पोलिसांचं आपल्याकडे लक्ष जाईल आणि राधिकेला त्रास होईल. ऑफिसमध्ये पोलीस आले होते आणि ती उर्मिला म्हात्रे सुद्धा होती. मला एक कळत नाही, ह्या उर्मिला म्हात्रेला ह्या सगळ्यामध्ये काय इंटरेस्ट आहे? बर, तिला जर एवढा कळवळा आहे ना त्या आजारी लोकांबद्दल, तर खरा गुन्हेगार शोधून काढ की म्हणावं. हो ना, तुला कशाला विनाकारण त्रास देते बाई? विनाकारण कुठे बरं? तीच तर पैसे मागत होती ना त्या पक्षासाठी राधिकाकडे. अरे हे कधी घडलं? तिने मला भेटायला बोलवलं होतं. मग तर हे नक्कीच त्या बाईचं कारस्थान असणार. मला तर वाटतं नानासाहेब, उर्मिला मात्र मुद्दाम करते आहे आणि कुणाच्या तरी सांगण्यावर. नाही, मला नाही वाटत ती असं काही करेल कोणाच्या तरी सांगण्यावरून. जे काय आहे ते आहे. पण आज ऑफिसमध्ये पोलीस आले होते, त्यांनी ऑफिसची झडती घेतली, सगळ्या स्टाफची कसून चौकशी केली, उलट तपासणी केली. अजून काय बघायचं बाकी आहे? तपासाचे सगळे धागेदोरे माझ्या विरोधात आहेत. माझ्यावरती संशय आहे त्यांना आणि मी निर्दोष आहे हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. अटक होईल मला. पोलीस अटक वॉरंट घेऊन येतील. हे का चाललंय? का करावूया? तुम्ही काहून बरं हातावर हात धरून बसल्यात? काहीतरी विचार करा, काहीतरी करायला पाहिजे का नाही? हो सरिता, तू त्रास करून घेऊ नको स्वतःला, शांत हो जरा. अगं सगळे आहेत ना, सौमित्र सगळं बघतोय ना, काळजी नको. हो कशी शांत होऊ सांगा बरं? हे का चाललंय राधिकाच्या बाबतीमध्ये? पहा बरं, तिला किती त्रास होत आहे. पहा बरं, ती शन्या तर शन्या हिला त्रास देत आहे बैताड. यावर आता ही पण आली का ती उर्मिला मात्र तिला त्रास द्यायला? मला तर वाटतं ना हे ते शनायाचंच काम असणार. नाहीतर काय, राधिकाला त्रास द्यायला हे दोघं एकही संधी सोडत नाही. हे बघा, तुम्ही जरा तिघी जणी गप्प बसा. तर काय घडले ते पोलीस शोधतीलच. आणि कर नाही त्याला डर कशाला? हा राधिका, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तू काहीही केलेलं नाहीयेस आणि तुलाही माहिती आहे ते. एक्झॅक्टली. कुणी काही बोललं, काही झालं तरी राधिका मसाले बंद होणार नाहीये. राधा, मी आहे ना, मी आहे तुझ्यासोबत. राधिका तू जरा शांत हो बरं, नको काळजी करूस एवढी. मला असं वाटतं राधिका, तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं व्यवस्थित होईल. मला माझी काळजी नाहीच आहे, मला कंपनीची काळजी. हे कोणी केलं असेल? शनायानी केलं असेल का उर्मिला म्हात्रेंनी? मला तर दोघींवरती संशय आहे. पण काही झालं आणि कंपनीला गालबोट लागलं तर त्यातनं आपण बाहेर नाही येऊ शकत, काहीही केलं तरी. नाही राधा, काही झालं तरी असं होणार नाही. ट्रस्ट मी, नाही होणार असं. वा 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 उर्मिला मॅडम, तुम्ही तर फुल सिक्सरवर सिक्सर मारताय. चांगली कामं करताय हो. पण या कौतुकाबरोबर जरा शाबासकी मिळाली असती तर. ऑफकोर्स ऑफकोर्स मिळणार ना तुम्हाला पैशांची शाबासकी. एक दिवस अचानक लॉटरी लागेल बघा तुम्हाला. शनाया, तुला जी गोष्ट हवी होती ना ती आता लवकरच घडणार आहे. तुम्ही तर तुमचं काम परफेक्टली पार पाडलं.
आता मी माझं काम करते की नाही बघा. राधिकाला ना इतक्या इझिली सोडायचंच नाही. ती राधिका सुभेदार आधीच माझ्या डोक्यात गेली. काय कशाला या, कशाला तिच्या कंपनीमध्ये पैसे टाकलेस? हा असला कसला व्यवहार तुम्हा सवतींमधला हे? काय ना मॅडम, खूप मोठं काहीतरी असं ग्रँड हवं असेल ना आयुष्यात, ते मिळवायचं असेल तसं विचित्र विरळ थोडं वागावं लागतं. कळेल तुम्हाला हळूहळू. मला त्या राधिकाचा माज उतरवायचा आहे. व्हेरी गुड. पण मग आता काय करणार तुम्ही? काय करणार? त्या राधिका सुभेदारच्या विरुद्ध आधी वॉरंट काढणार, मग तिला जेलमध्ये पाठवणार. पोलीस यांना बेड्या ठोका. काय झालं? यू आर अरेस्टेड राधिका. काय झालं? मी काहीच नाही केलंय. बाबा बाबा सांगा ना. काय आहे? यांच्या विरोधात अटक वॉरंट आहे. मला यांना अटक करावीच लागणार. चला 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 लगेच. अरे इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही अटक नाही करू शकत राधिकाला. हे बघा, राधिका मसाले कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विष देऊन मारल्याचा आरोप आहे यांच्यावर. गुन्हा केलाय यांनी, गुन्हा. आणि गुन्ह्याला शासने व्हायलाच हवं. मी खरंच काही नाही केलंय. खरंच सांगते मी खरंच काही नाही केलंय. मला शिक्षाही होणारच. चला 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 घेऊन चला. अथर्व 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 अथर्व. नाही नाही, असं नाही होणार. मला नाही अटक होणार. मी काहीच केलं नाहीये. मी नाहीये गुन्हेगार. वसंतराव, आपण राधिकासाठी काही करू शकतो का? काय करणार महाजनी? आपण फक्त त्या परमेश्वराला प्रार्थना करू शकतो की जे काही घडलं ते व्यवस्थित पार पडू दे आणि या सगळ्या गुन्ह्यातून आपल्या राधिकाची सुटका होऊ दे. तुम्ही असं काहून बरं बोलत आहात? आपल्या राधिकानं काही गुन्हा केला आहे का? नाही ना. अगं, गुन्हा केला नसला तरी लोक तर तिलाच दोष देत आहेत ना. मग आणि जोवर ती आजारी माणसं बरी होत नाही, त्यांना विष कुणी दिलं हे कळत नाही, तोपर्यंत राधिका या सगळ्या प्रकारातून सुटूच शकणार नाही. संशयाची काजळी तिच्या मागेच लागली असणार ना. अगदी मनातलं बोललात वसंतराव. या दुष्टचक्रातून राधिकाला जर बाहेर पडायचं असेल ना, तर तिला तिचं निर्दोषत्व सिद्ध करायलाच लागेल. आपली राधिका तशी खंबीर आहे हो. ती सगळे प्रयत्न करेल तिचे. आज पोथी वाचताना मी देवाला सांगितले, राधिकाला यातून लवकर सोडव, पारायण घालीन. आता देवाला वेठीस धरणं एवढा एकच उपाय मला दिसतोय. खरंय महाजनी, त्याचा सवाल आहे आपल्याला आता. मला तर काहीच सुचून नाही राहिलं. का करावं काही कळतच नाही. राधिकाचे असले हाल पाहवत नाही. पण सरिता, असं तू कसं चालेल? आपण आपला धीर खचू द्यायला नको. खरंय भाऊजी तुम्ही म्हणताय ते. राधिका समोर आपण खंबीर राहायलाच हवं. नाहीतर ती कोलमडून पडेल. आता ना राधिकाला मानसिक आधाराची गरज आहे. मी का म्हणते, आपण नानाजींना त्यासोबत बोलायला सांगूया का? नानाजींचा फार जीव आहे त्यावर आणि त्याही नानाजींबद्दल खूप वाटत आहे. जरा बोलली तर मन मोकळं होऊन जाईल ना. हा, नाही नाही, नको 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 सरिता. त्यापेक्षा आपण सर्वांनी तिला मदत करायला हवी, जमेल तेवढी. आपण नाना नानी आहेत कुठे? हो ते देवळात गेलेत. तेही देवाला साकडं घालत असतील ना. आणि तसं राधिका बरोबर सौमित्र आहेच. शेवटी दैवगती पुढे कोणी काही करू शकत नाही, हेच खरं.
ह्या उर्मिलाचा कशाला आलाय सकाळी सकाळी फोन? हॅलो हॅलो शनया मॅडम, उर्मिला म्हात्रे बोलतेय. माहितीये, नंबर आहे सेव्ह माझ्याकडे. बोला. नाही, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आले मी. मग मी काय करू? मला का सांगताय सगळं? काय करू? अगं सेलिब्रेशनची तयारी कर. का सेलिब्रेट करू? कसली तयारी? तासाभरातच राधिका सुभेदारचं अटक वॉरंट निघणार आहे. राधिका सुभेदारला आता जेल होणार. मग काय मजाच मजा. अगं तुझ्यासाठी तर सण आहे, सण. व्हॉट? राधिकाला अटक होणार आहे? वाव, दिस इज ऍक्च्युअली अ ग्रेट न्यूज. नाही, बातमी ग्रेटच आहे, पण शनाया तुला या प्रकरणामध्ये जातीने लक्ष द्यावं लागेल. मला? मी काय लक्ष देणार? म्हणजे कसं आहे, आता राधिका जेलमध्ये जाणार, कोर्टामध्ये केस उभी राहणार. तुला आणि तुझ्या नवऱ्याला तिच्या विरुद्ध साक्ष द्यावी लागणार. काय? साक्षी कोण? अगं ते नाही का कोर्टामध्ये उभं करतात, शपथ घ्यायला लावतात ते. अगं साक्ष ग, एवढं पण कळत नाही का तुला? ओ यू मीन स्टेटमेंट. ओके ओके ओके. राधिकाच्या अगेन्स्ट स्टेटमेंट द्यायचंय ना? हा तेच ते. अरे मॅडम, डोंट वरी. राधिकाला बर्बाद करण्यासाठी मी आणि गॅरी काहीही करू शकतो. बस बस बस, काळजी सोड आता. हा, आणि पुढच्या तयारीला लाग. काय झालं? नाही ते वहिनीला जमणार नाही आज ऑफिसला यायचं. त्यांनी सांगितलं की तुम्ही कंटिन्यू करा ऑफिसचं काम. सो मला सगळी जबाबदारी दिली आहे, त्यासाठी फोन होता. यशो? हो हो, आय जस्ट स्पोक टू हर. जस्ट कंटिन्यू गो, बस तू. थांबते ना मी आतमध्ये आई. नाही, ये एकटी बसू नको. ये सगळ्यांसोबत बस ना, बरं वाटेल. ये बस, बस इथे. राधिका, आज तुझ्यासोबत आम्ही इथेच थांबणार आहोत, तसंच ठरवलंय आम्ही. बरं होईल, आम्हालाही सगळ्यांना बरं वाटेल. आपण सगळेच एकत्रित आहोत आणि सोबत मिळून आपण संकटाशी सामना करू ना. तू का काळजी करतेस? मी पण आले. देवळात गेलो होतो आम्ही, पण हे मात्र तिथेच थांबले, कारण ते म्हणाले की जोपर्यंत राधिका संकटातून बाहेर येत नाही ना, तोपर्यंत मी घरी येणार नाही. देवीला साकडं घातलंय त्यांनी. ते म्हणाले तू फोन करून कळवलंस की संकटातून बाहेर पडली तरच येईन मी घरी, नाही तर येणारच नाही. पण हे असं का करतायत नानाजी? अगं बाळा, तुझ्यासाठी. आम्ही पण उपवास केलाय. का? तू सुटावीस ना म्हणून. हे असं नका करू ना तुम्ही. मी आज पोथी वाचन करणार आहे. आई, असं काऊन करून राहिला तुम्ही? काय गरज आहे? हॅलो राधिका. ए, तिथेच थांब. तू कशाला आलीस ग इथे? काम आहे का तुझं? हाकलून द्या तिला आधी इथून. हे बघ, तुझी सावली राधिकावर पडायला नकोय, सांगून ठेवते. मी बघतोच तिच्याकडे. दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देतो म्हणजे वटणीवर येतील. कोडगे आहेत, कोडगे. शनाया, तुझी हिंमत कशी झाली इथं येण्याची? सारखा सारखा तोच डायलॉग मारू नका ऑरेंज अंकल. राधिका आता माझी पार्टनर आहे, ओके? सो माझी पार्टनर प्रॉब्लेम मध्ये असताना मी तिला हेल्प करायला येणार नाही का? तू टेन्शन नको घेऊस राधिका. मी आत्ताच तुझ्यासाठी प्रे करून आले. राधिका, तुला काही नाही होणार. आय एम इन सपोर्ट विथ यू. किती खोटेपणा हा हिचा. आम्हाला तुझ्या सपोर्टची गरज नाहीये. का नको? मी काय केलंय? उगाच तोंड वर करून बोलू नकोस. हा, माहिती आहे हे सगळं राजकारण तुझं आणि त्या गुरुचंच आहे म्हणून. बिलीव्ह मी राधिका, मी काहीही केलेलं नाहीये, ओके? शन्या, माझ्या मते तू इथनं जावस. अगं पण तू माझं ऐकून तर घे ना. जा म्हणते ना. राधिका ताई, अहो राधिका ताई, खाली चला लवकर. खाली मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. खाली ना पोलीस आले आणि त्यांना गेटवरती अडून ठेवलंय. आले कोणी? अहो आपल्या कॉलनीतली सगळी माणसं, दूधवाले, बकुळा मावशी आणि वॉचमन हे सगळ्यांनी अडून ठेवलं. त्यांना आतच येऊ देत नाहीयेत. चला लवकर चला, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. ठीक आहे, मी येते. नाही, तू नको जाऊ राधिका.
आई, आपल्यामुळे कोणालाही त्रास नको व्हायला. आले मी. बरोबर आहे तिचं. ऐक ना राधिका, आपण या पण माझ्या. राधिका हे बघा साहेब, आम्ही तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही आणि आमच्या राधिका ताईला हात पण लावू देणार नाही. अरे हम देखते हैं साहब, हमका गिरफ्तार कीजिएगा, हमका गिरफ्तार कीजिएगा. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून सगळ्यांना अटक करेना. करा कीजिए हमका अटक. काय तमाशा लावलाय? काय ग बकुळे, काय चाललंय? चल बाजूला. नाही होणार. काय करणार आहेस? असं तुला पण तुझ्या राधिका ताईने पैसे चारले वाटतं. ये काय बी बोलू नका हा? पैसे काय दिलं? हे तूच घेतले असशील पैसे. अवकातीत राहायचं. कोणाशी बोलतेस तू? उर्मिला म्हात्रे म्हणतात मला. आणि काय ग, तू आमच्याच वस्तीतली ना? मग त्या गरीब बायकांची बाजू घ्यायची सोडून तू त्या राधिकाची बाजू घेतेस? काय शरम आहे की नाही तुला? ए मला नका का अवकात शिकू. अवकातीत तू राहा. हे इथे येऊन तू आग लावलीस. माझी ताई कशी आहे आम्हाला समजायला ठाव आहे. तूच 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 काम केलंयस हे समज. ए लय बोललीस हा? जास्त बोलायचं काम नाही. तुझ्या राधिका ताईला लवकरच अटक होणार आहे. आणि तुम्ही जर कोणी मध्ये आलं तुम्हा सगळ्यांना अटक होणार. काय कळलं? आज काय तो निकाल लागूनच जाऊ दे. हो इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काय बघत राहिले? चला करा यांना अटक. अरे ऐसा होने नहीं देंगे हम. ऐसा कभी नहीं हो सकता. गपसा मारेल एकेकाला पकडून. हा मारा मारा. कसं मारतात ते बघते मी. मारा साहेब आम्हाला. राधिका ताईच्या अंगाला हात नाही लावू देणार मी. नाही तुम्ही. काय चाललंय हे सगळं? राधिका सुभेदार, तुमच्या विरोधात अटक वॉरंट आहे. काय अटक वॉरंट? पप्पा, अहो काहीच्या काही काऊन बरं बोलत आहात तुम्ही? अहो पण ताई हे ऐकतच नाहीये. काही बोलतात. थांबा. बोला उर्मिला मॅडम, कशासाठी बोलवलं होतं? हे बघा, मी डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालते. सरकारी वकील म्हणून तुम्हीच केस लढवताय ना? हो. एक काम लक्षात ठेवायचं, काही झालं तरी केस आपणच जिंकलं पाहिजे. राधिका सुभेदार ही केस हारली पाहिजे. तुम्ही त्याची काही काळजी करू नका. ओपन आणि शट केस आहे. त्यांच्या विरोधातले पुरावे इतके सबळ आहेत की त्या बरोबर अडकतील. कोर्टात त्यांच्या बाजूनी कुणीही बोलणार नाही. वा, चांगलंच आहे की. काम झालं पाहिजे. पण मी माझ्याकडून प्रयत्न करीन. प्रयत्न नकोय, काम झालं पाहिजे. आणि हो, पैशाची काय पण गरज लागली बिंदास मागायचे. काय टेन्शन घ्यायचं नाही, पण काम चोख झालं पाहिजे. कसं आहे उर्मिला मॅडम, निवडणुकांच्या काळात मतदारांकडे मतांचा जोगवा मागणे इतकं अवघड काम आहे. कोर्टाच्या नियमात जितकं बसतंय तितकं सगळं करायचं मी नक्की प्रयत्न करीन. पुन्हा एकदा सांगतेय, मला प्रयत्न नकोयत. काही झालं तरी निकाल आपल्याच बाजूने लागला पाहिजे. राधिका सुभेदार या प्रकरणामध्ये अडकली गेली पाहिजे. ती ही केस हारली पाहिजे. आणि वकील साहेब, जगात काय पण अशक्य नसतं. आणि तुमच्यासारख्या हुशार माणसांना तर काहीच अशक्य नाहीये. काय वा आई, काय चहा आहे हा? राधिकाने केलं. अरे काय अद्रक म्हणजे असं. अरे हे आले बघ. नानाजी, कशी आहेस बाळा? मी बरी आहे नानाजी, सुखरूप आहे. सौमित्रानं वाचवलं मला सगळ्यातनं. हो होते, कळलं तुझ्या नानीकडून. काय आहे नानाजी, माझ्यासाठी देवळात गेला होता,
माझं सगळं ठीक होईस तर तिथनं निघणार नाहीत म्हणाला. मग काय झालं? राधिका, नानासाहेबांचा तुझ्यावर फार जीव आहे. तुझ्यासाठी काही करू शकतात ते. हे मात्र खरं आहे. पण नानाजी, तुम्हाला काही झालं असतं तर तब्येतीची काळजी नको घ्यायला? हा विचार तू केलास का कधी? जेव्हा मी आजारी होतो तेव्हा नानीच्या बरोबर रात्रंदिवस माझ्या उशाशी बसून माझी सेवा केली. मला हार्ट अटॅक आलाय कळल्यानंतर माझ्या डायटिंगची काळजी घेतली. तेव्हा केला होतात का हा विचार? खरं तर मुलानं वडिलांची काळजी घ्यायची असते संकट काळात. तसंच प्रत्येक आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुलाची संकट काळात काळजी घ्यायची असते. त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं असतं. कसं आहे, तू आजवर इतक्या लोकांसाठी इतकं काही केलंयस, तर तुझ्यावर संकट आल्यावर मी नाही का देवी समोर जाऊन उभा राहणार तिच्या समोर? आज माझं तिला ऐकावंच लागलं. बघ, एवढी माणसं आहेत तुझ्या बरोबर, काही होणार नाही तुला. राधिका, असं ना आता मिळाला नशीब लागतं ग. नाहीतर हल्लीची मुलं, सक्का मुलगा देखील नालायक निघतो कधी कधी. खरं तर आहे. काय ना काहीतरी गोड वगैरे घेऊन यायचं ना, छान. नाही, माझ्यासाठी नाही, पण निदान तुमच्या लाडक्या लेकीसाठी तरी घेऊन यायचं. तुझ्यासाठी का नको? अरे तू आमचा लाडका जावई आहेस. खरं तर तुझ्यासाठीच आणलं पाहिजे होतं. वसंतराव, बेत होऊन जाऊ द्या. हा, मग काय करूया, घरीच करू मेजवानी. सरिता, होऊन जाऊ दे नागपुरी थाट. बसा नानाजी, चहा मांडते. चहाचं काय घेऊन बसलं, आपण जेवणाच बघूया आता. वा सौमित्र, आय एम प्राऊड ऑफ यू. राधिका भाग्यवान आहे खरंच. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आर यू फाईन? हो जनी, ठीक आहे मी. वहिनी ठीक आहे, नाही आहे, मी हॅपी आहे असं म्हणा. हो, आनंदी, एकदम हॅपी. आनंदी असलंच पाहिजे वहिनी. खूप मोठ्या संकटातून वाचलाय तुम्ही. आम्हाला सगळ्यांना खूप भारी वाटतंय. हो, थँक्स टू सौमित्र. हो हो, खरंय. पोलीस आलेच होते मला न्यायला. तेवढ्यात सौमित्र आला आणि अटकपूर्व जामीन घेऊन आला, म्हणून हे शक्य झालं. दॅट्स नाईस, बट मॅम, नाव इट्स डन. तुम्ही नका त्याच्याबद्दल सारखं बोलू. वी शुड जस्ट फॉरगेट अबाउट इट. टेन्शन नका घेऊ. जेही अगदी तसं नाहीये. काही दिवस हे टेन्शन राहणारच. त्याला आता काही पर्याय नाही. पण वहिनी, हे बघा, मी खात्रीपूर्वक सांगतो, हळूहळू सगळं सॉर्ट आउट होणार. डोंट वरी. नाही, हे सगळं लवकरात लवकर सॉर्ट आउट झालंच पाहिजे आनंद भाऊजी. तरच आपल्याला आपल्या कामावरती कॉन्सन्ट्रेट करता येईल. हो, ते तर आहेच. म्हणजे पण मला एक सांगा, हे सौमित्राने सगळं केलं कसं? त्या वकिलांच्या घरापाशी रात्रभर बसून होता. त्यांच्याकडनं त्या रात्रीत काम करून घेतलं त्यांनी. रात्र? मॅडम, पोलीस आले. हे नोटीस. नोटीस? हो. कोर्ट केस सुरू होणार आहे. इन्स्पेक्टर साहेब, हे आता केसचा निकाल लागेपर्यंत राधिका मसाले या कंपनीचे सर्व कामकाज आणि व्यवहार बंद करण्यात आले आहेत. अरे यार, ही गेली कुठे शनाया? तर कुठे शोधू हिला? काहीतरी डोक्यात राग घालून घेतलाय.
केड्याला फोन करू का? त्याला सांगतो ये बाबा मदतीला, ही शनाया निघून गेली. हॅलो डार्लिंग. ए अरे हसतोस काय? इथे माझ्यावर रडायची पाळी आली आहे. काय झालं आता? अरे ही शनाया कुठे दिसत नाही रे, कुठेतरी निघून गेली आहे डोक्यात राग घालून. काय? हो ना, काय माहिती आता, मी कधीच शोधतोय तिला उन्हातानामध्ये, कुठे दिसतच नाहीये. कशी दिसेल? ती इथे माझ्या घरी येऊन बसली. काय? अरे मग मूर्ख, हे आधी सांगायचं ना. अरे आता मला काय माहित तुमच्यात काय झालंय ते, आणि तू पॅनिक होऊ नकोस. पॅनिक नको हो, तू काय करू यार, इथे माझ्या तोंडचं पाणी पळवलं तिने. एक काम कर, थोडं पाणी पी, थोडं खा, आणि इथे आणि तिला घेऊन जा, कारण तुझा बच्चा जेव्हापासून इथे आलाय ना नुसता खादडतोय. केड्या, कोणाशी बोलतोय? गॅरीशी बोलतोय. का उचललास त्याचा फोन? अरे म्हणजे तू त्याला न सांगता आली, तो बिचारा काळजीत आहे. ऑफकोर्स मी चिडले त्याच्यावर, मला नाही बोलायचं त्याच्याशी. ऐकलं, ती चिडलीये तुझ्यावर, राग आलाय तिला. अरे राग कसला आलाय यार, शनाया ही शनाया पण ना केड्या. ती पण ना, तू पण ना, तुम दोनों के बीच में मुझे नहीं पडना. हे बघ, तू इथे ये, तिला समजावून सांग आणि घेऊन जा, नाहीतर ती खाऊन खाऊन माझं घर खाऊन टाकेल. केड्या, जा माझ्यासाठी कॉफी करून आण जा. कसली कॉफी? आणतो. थँक गॉड, शनाया ऍटलीस्ट केड्याकडे तरी आहे. हिला काही करून मनवायला पाहिजे, तिचा राग शांत केला पाहिजे. मी कोर्टात जाणं कसं बरोबर नाहीये हे तिला कळलं पाहिजे यार. शनाया. सर, त्याआधी आम्हाला आमच्या वकिलांशी बोलावं लागेल. त्याचा काही उपयोग नाहीये, यात वकीलही काही करू शकत नाही. सर म्हणजे आम्हाला सगळी कामं थांबवायची? तुमच्याच कंपनीच्या राधिका मॅडमवर काही लोकांवर विष प्रयोग केल्याचा आरोप आहे. बऱ्याच लोकांनी तशा तक्रारी कोर्टात केलेल्या आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही, पण सत्य आहे. बऱ्याच लोकांनी कंपनीच्या मसाल्यातच प्रॉब्लेम आहे असं कोर्टात सांगितलंय. त्यामुळे तुमच्या कंपनीचं काम थांबवावं लागेल. सर असं केलं तर आमचं खूप मोठं नुकसान होणार, आमची कंपनी बुडेल. तेच तर इन्स्पेक्टर, प्लीज आमच्या कंपनीचा जरा सहानुभूतीपूर्वक विचार करा. अनेकांची घरं अवलंबून आहेत आमच्यावर, तुम्ही असं नका करू. यात मी तुमची काही मदत करू शकत नाही. हे बघा, या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत आमचा एक हवालदार इथेच थांबेल. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या कंपनीचं कामकाज थांबवावं लागेल.